नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आपण पाहतो आहोत चालू घडामोडी 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत असा व्हिडिओ. यातील भाग 1 आणि 2 महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केले आहे, ते तुम्ही नक्कीच पहा. कारण की हे चालू घडामोडीवरील प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, जिल्हा परिषद, MP साठी अत्यंत उपयोगाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. इस्रोच्या स्लाइड ॲटलास ऑफ इंडिया अहवालानुसार देशातील एकूण भूस्खलन प्रवण 147 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे ए 11 जिल्ह्यांचा महाराष्ट्रातून समावेश आहे, इस्रोने जाहीर केलेल्या यादीमध्ये. 2000 ते 2021 या काळात महाराष्ट्रात किती भूस्खलनाच्या घटना घडल्या? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे बी 5112 एवढ्या घटना घडून आलेल्या होत्या. 2020 ते 2021 या काळात महाराष्ट्रात एवढ्या घटना घडल्या. जगात सर्वाधिक भूस्खलनाचा धोका असणाऱ्या देशांमध्ये भारताचा किती क्रमांक आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे सी 3. गणितातील नोबेल मानला जाणारा यंदाचा नोबेल पुरस्कार प्राप्त लुईस काफारेली हे कोणत्या देशाचे आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे डी अर्जेंटिना या देशाचे लुईस काफारेला हे व्यक्ती आहेत. नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जात असतो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जात असतो? योग्य उत्तर म्हणजे ए नॉर्वे या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जात असतो. कोणत्या राज्यामध्ये चुनखडी, मॅग्नेट यासारखे खनिजाचे मोठे साठे सापडतात? बिहार, पंजाब की आसाम? यातील योग्य उत्तर म्हणजे बी बिहार राज्यात चुनखडी आणि मॅग्नेटचे मोठे साठे सापडताना दिसतात. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील जलाशयाच्या सामान्य पाणीसाठ्यापेक्षा किती अधिक साठा आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे सी जवळपास 83% एवढा साठा जल पाणी पुरवठ्याचा आहे विद्यार्थी मित्रांनो. देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक जलसाठा आहे? डी तामिळनाडू या राज्यात देशातील सगळ्यात जास्त मोठा जलसाठा आपणास दिसून येतो, तामिळनाडू या राज्यात. महाराष्ट्र राज्यातील जलाशयात सामान्य जलसाठ्याचे किती टक्के अधिक साठा मोठा आहे? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे ए 30%. IPLच्या 16व्या पर्वात रिलायन्स डिजिटल कोणत्या संघाचे अधिकृत पार्टनर असणार आहे? दिल्ली कॅपिटल, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल की पंजाब किंग्स? योग्य उत्तर म्हणजे बी मुंबई इंडियन्स. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरुपदी कोणाची निवड करण्यात आली? टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर म्हणजे सी गीताली टिळक यांची नियुक्ती करण्यात आली. भारत कोणत्या देशासोबत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे डी श्रीलंका या देशासोबत भारत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. भारत आणि श्रीलंकेचा सौर ऊर्जा प्रकल्प किती मेगावॅट असणार आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे ए 135 मेगावॅट. कोणत्या देशातील न्यायालयाने HB व्हिसाधारक कर्मचाऱ्यांचे जोडीदार देशात काम करू शकतील असा निर्णय दिला? या देशाने म्हणजे अमेरिका या देशाने नुकतेच हा निर्णय दिलेला आपणास दिसून येतो. शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणपत्र परिषद NAAC मूल्यांकनात कोणते राज्य आघाडीवर आहे? सी महाराष्ट्र हे राज्य NAAC या मूल्यांकनात आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण किती विद्यापीठे आहेत? यातील योग्य उत्तर म्हणजे डी एकूण 45 विद्यापीठे महाराष्ट्र या राज्यात आपणास दिसून येतात. तर कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो हा चालू घडामोडीवर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ? नक्कीच तुम्ही महाभरती गुरुच्या कमेंट्समध्ये सांगा आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की याच पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी देखील महाभरती गुरु या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकतात. कारण की यातील प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, तलाठी, वनरक्षक, MP साठी अत्यंत उपयोगाचे हे चालू घडामोडीवर प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो.
त्याकरिता महाभरती गुरु हिला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. आता आपण व्हिडिओत पुढील भागात. तोपर्यंत तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.